आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये विबा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा, रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतचोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायचं निवडणूक आली. बरं यांची थेरं काय? तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत. गाईला गोमाता मानता ना? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना? आम्ही दिलाय ना पाठिंबा. पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षातले, त्याच्याबद्दल ह्या भाजपड्यांना विचारा यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत. आता हे मागे मी बोललो होतो, त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझंच वाक्य टाकलं, मी अमुक करतो म्हणून मी आता थोडंसं सावधतेने बोलतो. आता एक किरण रिजिजूंचं वाक्य आहे, किती साली? 2015 सालापासून सुरुवात झाली आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय? हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे. आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत, तेव्हाही मंत्री होते. बरे का किरण रिजिजू म्हणाले होते? तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमांस खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. आज 15 नंतर 25, 10 वर्ष किरण रिजिजू गोमांस खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, तरी मोदींना त्यांचा वास येत नाही. आणि गोमांस खाल तर ज्यांनी गोमांस खायचं त्यांनी पाकिस्तानात जा, हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ॲड्रेस नॉट नोन, म्हणजे आदित्य त्यांचा इपिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक, कारण जास्त पकपक करायला लागला. त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत, त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेस्ट मावरी, त्यांनी सुद्धा सांगितले की ते गोमांस खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणती अडचण दिसत नाही, काढताय त्याला नाही. त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शुलाय. त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी हे जिंकले होते आणि सुनील देवधाऱ्यांचं नाव आपण ऐकलं होतं ना? त्या सुनील देवधाऱ्यांनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले यहाँ हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही हे बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगताय ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं? पण हे हिंदू मुस्लिम करणार. मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची.
म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा, कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देतात त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव. हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. बरं, जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे, कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे, माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही, 50 रुपये दे, नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसा नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही, त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही, तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरवू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.